मित्रांनो नमस्कार. आपल्यासाठी एक आज खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे. या विषयातील मुद्दे तुम्हाला पटतात का ते पहा. कमेंटमध्ये आपले जे विचार आहेत ते जरूर मांडा व मी जे बोललो आहे ते योग्य आहे की नाही याविषयी जरूर कमेंटमध्ये सांगा. तर आजच्या विषयाचं नाव आहे दुसऱ्याच्या बायकोबरोबर आपल्याला का झोपू वाटतं, का शरीर संबंध करू वाटतात, ती आपल्याला आपल्या बायकोपेक्षा जादा का आवडते व ती आपल्याशी बोलल्यानंतर आपल्या मनामध्ये फक्त असे विचार का येतात की ती जर आपल्याला मिळाली तर आपलं जीवन धन्य झालं म्हणून. तर मित्रांनो, मी डॉक्टर अशोक त्र्यंबके, मुक्काम पोस्ट मिरजगाव, तालुका जत, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आशिष हॉस्पिटल या नावे एक छोटंसं हॉस्पिटल चालवत आहे. मी ज्या पुरुषांना इरेक्टाईल डिस्फंक्शनचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे ज्यांच्या लिंगामध्ये ताठरता येत नाही, ज्यांना शीघ्रपतनचा त्रास होतो, ज्यांना शुक्राणू ज्यांना कमी आहेत, यावर मी उपचार करणारा डॉक्टर आहे. तर मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा. आज जो मी आपल्यासाठी विषय घेऊन आलेला आहे की आपल्याला दुसऱ्याच्या बायकोपाशी का झोपू वाटतं, याचं आपण सविस्तर वर्णन करणार आहोत व मी जे बोलतो याकडं तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या असं मला वाटतं. मानवाचा एक गुणधर्म आहे, आपल्याकडं जी गोष्ट असते त्याचं महत्त्व त्याला वाटत नाही, पण जी गोष्ट आपल्याकडे नसते याविषयी अनेक मानवाला किंवा अनेक व्यक्तीला त्याचं खूप आकर्षण वाटत असतं, महत्त्व वाटत असतं. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याकडे एखादी गोष्ट नसते तिचं महत्त्व न वाटण्यापाठोमागचं कारण काय, तर त्या गोष्टीबद्दल असलेली सर्व माहिती, त्या व्यक्तीबद्दल आपल्याला असलेली सर्व माहिती हे महत्त्वाचं कारण असू शकतं. उदाहरणार्थ, आपली बायको ही कोणत्या स्वभावाची आहे, ती कशी आहे, तिचं शरीर कसं आहे, ती आपल्याशी कसं वागते, ते आपल्याशी कसं बोलते, म्हणजेच सर्व तिच्याबाबत आपल्याला गोष्टी माहीत असतात. पण जर एखादी परस्त्री ज्यावेळेस आपल्याशी बोलते त्यावेळेस आपल्याला तिचं बोलणं खूप आवडतं, तिच्याबद्दल आपल्याला खूप ॲट्रॅक्शन निर्माण होतं. पण त्या उलट आपल्या बायकोचा आपल्याला कंटाळा आलेला असतो, आपल्याला तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ वाटत नाही. तिचे विचार बहुतांशी पुरुषांना म्हणजे आपल्या नवऱ्याला आपल्या बायकोचे विचार आवडत नाहीत. थोडेफार आवडतही असतील, पण अनेकांना तिचं महत्त्व का वाटत नाही, कारण की तिच्याबद्दल असलेली सर्व माहिती. पण जर एखाद्या आपल्या नवीन एखाद्या स्त्रीची आपली ओळख झाली तर आपल्याला तिच्याबद्दल एवढं अट्रॅक्शन वाटतं की ती स्वप्नात येते, तिच्यापाशी आपल्या शरीर संबंध करू वाटतात, तिच्याशी बोलू वाटतं. याचं सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोष्ट ध्यानात ठेवा, हे सर्व आपल्या मनाचा भ्रम असतो, आपल्या विचारांचा हा खेळ असतो, हा भावनेचा विषय असतो. पण मित्रांनो, याच्याबद्दल जरासंही तथ्य मला वाटत नाही. एक गोष्ट ध्यानात ठेवा, समुद्र हा आपल्याला बाहेरून पाहिल्यानंतर खूप विशाल वाटतो, खूप चांगला वाटतो, त्याच्याबद्दल आपल्याला खूप ॲट्रॅक्शन वाटतं. पण आपण जर त्याच्यामध्ये उडी मारली तर तो समुद्र आपल्याला 99% नाही 100% हा मारून टाकतो. जर कोणी तिथं वाचवण्याचा प्रयत्न केला व ते वाचवण्यासाठी सक्षम असेल तरच 0.1% आहे की आपल्याला जगण्याचे चान्स आहेत, नाहीतर समुद्र आपल्याला खोल पाण्यामध्ये घेऊन जातो व आपल्या शरीराचे अक्षरशः तेथील प्राणी तुकडे तुकडे करून टाकून आपला मृत्यू करून टाकतात. तसंच समजा एखादा डोंगर असेल किंवा एखादं जंगल असेल, आपल्याला जंगलातील हिरवळ पाहताना आपल्याला खूप मजा वाटते लांबून पाहिल्यानंतर. पण ज्यावेळेस आपण जंगलामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस तेथील काटे, तेथील झुडपे हे आपल्याला व्यवस्थित चालून देणार नाहीत. तसेच तेथील जे हिंस्र प्राणी आहेत ते आपला जीव घ्यायचा पूर्णपणे प्रयत्न करतील आणि अतिहिंस्र प्राणी असतील तर ते आपला जीवही घेतील. म्हणजे काही गोष्टी
ह्या लांबून पाहिल्याच बरं, दुरून पाहिल्याच बरं व त्याची जास्त माहिती न घेतलीच बरी. तसं स्त्रियांच्या बाबतीत असतं. ज्यावेळेस आपण एखाद्या सुंदर स्त्रीकडे पाहतो त्यावेळेस ती ज्यावेळेस बोलते, हॅलो हाऊ आर यू सर, त्यावेळेस तुम्ही म्हणता आय एम फाईन. किंवा ती ज्यावेळेस विचारते आपलं नाव काय, आपण कुठे राहता, किंवा तुम्ही तिला विचारता की तुम्ही काय करता काय नाही, त्यावेळेस तिचा मंजूळ आवाज हा आपल्या कानावर येतो व आपल्याला ती खूप व्यवस्थित वाटायला लागते, चांगली वाटायला लागते. तर मित्रांनो, हा तुमचा असलेला भ्रम आहे. कारण की ज्यावेळेस तुम्हालाही त्या स्त्रीबद्दल सर्व माहीत होईल त्यावेळेस तुम्ही तिच्यामध्ये जर काय अवगुण असतील तर तुम्ही त्या स्त्रीचा रागराग करायला लागता. व तुम्हाला जे वाटत असतं ना की आपल्याला ती हवी आहे, तिच्यापाशी झोपू वाटतं, ती संभोग करू वाटतो, तर हा तुमचा मनाचा असलेला भ्रम आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला जर तुमची बायको कशीही असो, बायको ही आपल्या नवऱ्यावर खूप प्रेम करत असते. अनेकांच्या प्रेयसी पण प्रेम करतात, पण बायको मित्रांनो बायको असते. आणि सर्वच प्रेयसी वाईट असतात असं मी म्हणत नाही, पण जर तुम्हाला दुसऱ्याच्या बायकोबरोबर झोपत वाटत असेल, असं वाटत असेल, तर ही गोष्ट चुकीची आहे. कारण की ती कोणाच तरी बायको आहे हे विसरता कामा नये आणि तुम्हाला पण बायको आहे हे विसरता कामा नये. तुम्हाला जर असं वाटत असेल तर मित्रांनो, मी एकच सांगेन, या गोष्टीच्या नादी लागू नका. कारण की काही गोष्टीच्या जवळ न गेलेलंच बरं. कारण अशा गोष्टींमुळे आपल्या संसाराचा नाश होऊ शकतो. आपल्याला खूप टेन्शन होऊ शकतं, डिप्रेशन होऊ शकतं व आपल्याला अशा स्त्रियांमुळं आपल्याला त्रासही होऊ शकतो. ज्यावेळेस तुम्हाला समजेल की त्या स्त्रीची वागणूक कशी आहे, ती बोलायला कशी आहे, तिच्या सर्व गोष्टी माहीत होतील, त्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की आपली बायकोच बरी. तर मित्रांनो, ही जी तुमच्या मनाचा भ्रम आहे, हा भ्रमाच्या बळी पडू नका, भावनेच्या बळी पडू नका, ह्या मनाच्या जास्त नादी लागू नका. आपलं काम भले, आपली बायको भले व तिच्यावर असलेलं प्रेम भले. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा विषय आवडला असेल तर लाईक करा, इतरांना शेअर करा व चॅनल सबस्क्राईब नसेल चॅनल सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, मी मुक्काम पोस्ट मिरज या ठिकाणी 30 वर्षापासून आशिष हॉस्पिटल नाव एक छोटंसं हॉस्पिटल चालवत आहे. मित्रांनो, मी आत्तापर्यंत अनेक विषयांवर मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि माझे व्हिडिओ हे सेन्सिटिव्ह असतात, वादग्रस्त असतात, पण तुमच्या उपयोगीचे असतात. तर मित्रांनो, ज्या पुरुषांच्या लिंगामध्ये बिलकुल ताठरता येत नाही किंवा थोडीफार ताठरता येते, किंवा अनेक समजा एखाद्याला ज्यावेळेस आपण नवीन शरीर समजतो त्यावेळेस नेमकं लिंग उठत नाही किंवा अधूनमधून कधी उठतं पण कधी उठत नाही, तर मित्रांनो, तुम्ही लिंगाची सोनोग्राफी करून घ्या. तुम्ही रक्ताच्या तपासणी करून कशामुळे तुम्हाला प्रॉब्लेम होतो आहे हे पाहून घ्या. तर मी डॉक्टर त्र्यंबके सर्व गोष्टी तपासतो आणि त्यानंतर उपचार करतो. इतर डॉक्टर मित्रांनो हे तुम्हाला कोणतीही न तपासणी करता ट्रीटमेंट देतात, त्यापासून तुम्हाला काही फायदा होत नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सतत लिंगामध्ये ताठता येण्यासाठी गोळ्या घेऊ नका. कायमचे बरे होऊन जावा व विनाकारण पैसे विनाकारण कुठेही खर्च करू नका. तर आपल्याला जर काही लैंगिक समस्या असेल तर तुम्ही मला जरूर या, भेटा व मला दाखवून घ्या. मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो, तुम्हाला मी 100% गुण देईन, म्हणजे गुण देईल. तर मित्रांनो, माझा स्क्रीनवर फोन नंबर दिला आहे, त्यावर कॉल करा. जर आपल्याला ट्रीटमेंट घ्यायची असेल तर अपॉइंटमेंट घ्या व उपचारास या. तर पुन्हा सांगतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व तुम्हाला एकच सांगतो, जो तुमच्या मनामध्ये इतरांच्या बायकोबरोबर झोपू वाटतं, हा विचार जर येत असेल, शरीरसंबंध करू वाटत असेल, तर शक्यतो त्याच्या नादी लागू नका. हां, तुम्हाला जर काही घरामध्ये काय अडचण वगैरे असेल तर तुम्ही समोरच्या व्यक्तीची इच्छा असेल, समोरची व्यक्ती जर तुम्हाला व्यवस्थित वाटेल तर जरूर शरीरसंबंध करता. पण हा समजा तुमच्या मनाचा खेळ आहे, तुमच्या भावनेचा खेळ आहे. ही शेवटी तुमची मर्जी आहे. सांगणं माझं काम होतं, ते मी तुम्हाला सांगितले. तुम्हाला असं का वाटतं? तर हीच तुम्हाला सांगेन की आपली बायको भले, इतरांच्या नादी लागू नका व नादी लागल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजूनच येतील, काय कोणत्या गोष्टी कशा असतात वगैरे. माझी सांगण्याची तुम्हाला आवश्यकता नाही आहे. तर मित्रांनो, इथेच मी व्हिडिओ संपवतो व रजा घेतो. नमस्कार.